19 रन की आवश्यकता होगी। कमेंट्री में बदलाव करेंगे। आप आवाज सुनेंगे अपने निकेत मोकल सर की। नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना निकेत मोकलचा नमस्कार। या ठिकाणी आपण सामना पाहतोय खारपाडे विपक्ष खारपाडा या दोन संघ दरम्यान ही लढत पाहतोय। प्रथम फलंदाजी करत असताना खारपाडा संघाने 19 धावसंख्या धावफलकावर जमा केलेल्या आहेत आणि आजच्या दिवसातील हा लो स्कोरिंग सामना म्हणावा लागेल, कारण खारपाडा संघाने 24 चेंडूंचा सामना केलाय आणि 24 चेंडू मागे 19 धावसंख्या आपल्या अकाउंटमध्ये जमा केलेल्या आहेत। या ठिकाणी आपण जर पाहतोय तर हा लो स्कोरिंग सामना या जिगर ट्रॉफी मधला असेल। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे खारपाडा टीमच्या बाजूने भरत आणि खारपाले या संघाची सलामीची जोडी या ठिकाणी पाहतोय। राजेश आणि निलेश ही एक जोडी या दिनेश राजेश आणि दिनेश ही जोडी मैदानात आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे भरत। निश्चितच लो स्कोरिंग सामने देखील आपल्याला विजयशीर प्राप्त करता येतात जर व्यवस्थितरित्या गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षकांनी जर त्या पद्धतीची साथ दिली तर निश्चितच तो सामना आपण जिंकू शकतो। परंतु तो होप प्रत्येक खेळाडूमध्ये असला पाहिजे। तर काय घडते काय बिघडते या सामन्यामध्ये आपण हे पाहणार आहोत। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जर झाली तर हा सामना देखील फसू शकतो आणि खारपाडा संघ देखील हा सामना विजयशीर प्राप्त करू शकतो। पहिल्या चेंडूवर दांडी उद्ध्वस्त केली जाते आणि या ठिकाणी माघारी परतावं लागेल राजेश या फलंदाजाला, जो मोठा मोहरा म्हणावा लागेल खारपाले संघाचा। बॅक टू पेव्हलियन जाईल, या ठिकाणी गोल्डन डीजेला देखील संधी दिली जाईल। म्हणावं लागेल ज्या दिशेने चेंडू फेकला होता त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला फलंदाज विजय तुरे यांच्या माध्यमातून आणि हा या चेंडूवर चौकार नोंदवला गेलाय आणि 4 धावेने संघाचा अकाउंट ओपन झालाय। पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नसते, हे निश्चितच निसर्गाचा नियम आहे आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते। पुन्हा एकदा गलीच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी देखील संपर्क झाला नाही बॅट आणि बॉलचा आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला। निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय, 1 बाद 4 अशी धावसंख्या धावपटलावर पाहतोय खारपाले या संघाची। या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल भरत यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहतोय। सुरेख चेंडू पॉइंटच्या रिजन मध्ये खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतोय, परंतु या ठिकाणी शर्यत होती चेंडूची आणि क्षेत्ररक्षकाची, त्यामध्ये
चेंडू विजयश्री प्राप्त करतोय आणि आपल्या संघाच्या खात्यामध्ये 4 धावसंख्या प्राप्त करून देतोय विजय तुरे हा फलंदाज। या ठिकाणी 4 धावेने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्येत जाऊन पोहोचेल 8 अशी धावसंख्या। सुरेख फलंदाजी फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते। शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिथे वासू दादा तैनात आहे, त्याने हा चेंडू पकडलाय। 1 धावेवर समाधान मानावं लागलंय विजय तुरे या फलंदाजाला। 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 अशी धावसंख्या। आता समीकरण येऊन ठेपलंय 18 चेंडू आणि 9 धावा, 10 धावसंख्या। 18 चेंडू आणि 10 धावसंख्या म्हणजे फलंदाजाने जरी 8 चेंडू खेळून काढले तरी पण सामना खारपाले संघाच्या बाजूनेच झुकेल। परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये भविष्यवाणी अद्यापर्यंत कोणी केली नाही, फक्त तर्क वितर्क लावले गेलेत, हा जिंकेल हा हारेल, परंतु कन्फर्म कोण सांगू शकलं नाही की हाच संघ हा सामना जिंकेल म्हणून। पाहूया काय घडतोय काय बिघडतोय या सामन्यामध्ये। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जो वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जातो तोच गोलंदाज वासू। अक्षय सर मागच्या इनिंग मध्ये म्हटलं होतं की वासू यांची गोलंदाजी आम्ही पाहायला जायचो, आम्ही देखील त्यांची गोलंदाजी आवर्जून पाहिलेली आहे। काय गोलंदाजी असायची, हे गोलंदाज आल्यानंतर बॅट्समन खेळायचे परंतु धडकी आमच्या मनात भरलेली असायची। या ठिकाणी सुरेख चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते। 1 धावेने धावफलक पुढे जातोय, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 10। 9 धावसंख्येची आवश्यकता, 17 चेंडू आणि 9 धावसंख्या। संयमी खेळ होताना पाहतोय खारपाले संघाच्या बाजूने, कोणतीही रिस्क घेणार नाहीत खारपाले संघाचे बॅट्समन, हे त्यांच्या आता खेळीवरूनच आपल्याला दिसून येतोय। ग्राउंडेड शॉट खेळले जातात खारपाले संघाच्या बाजूने, कारण हवेत खेळण्याची गरज नाही, कारण मापक अशी धावसंख्या त्यांच्या समोर आहे आणि ती सहजगत्या पार होऊ शकते। सिंगल डबलने धावसंख्या ही जमवू शकतो हे त्यांच्या मनात ठरलेलं आहे। मी म्हटलेलं आहे की सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहतोय। लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। 2 धावेने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 12। सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी खारपाले या संघाच्या वतीने। तितकाच पिछाडीवर पडताना दिसतोय खारपाडा हा संघ। निश्चितच या ठिकाणी जर 30 जरी धावसंख्या असते तरी या सामन्यामध्ये एक रंगत पाहायला मिळाली असती। पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह केला जातो, देखणा फटका म्हणावा लागेल क्रिकेट जगतातील आणि हा चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार। चौकार डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल। गोल्डन डीजे थँक्यू डीजे मास्टर। यानंतर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 16। रावे संघाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे आपण। 3 धावसंख्येची आवश्यकता आहे। या ठिकाणी ग्राउंडेड शॉट खेळला जातो, काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते। 1 धावेने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 17। आता फक्त विजयापासून 2 धावा शिल्लक आहेत। खारपाले संघ 2 धावसंख्या आपल्या अकाउंटमध्ये जमा केल्या की निश्चितच या ठिकाणी विजय प्राप्त करेल खारपाले हा संघ। सुरेख चेंडू या ठिकाणी चकवलं जाते फलंदाजाला। अद्यापर्यंत विजयाचा महामेरू रोवण्यापासून 2 धावा वंचित आहे हा खारपाले संघ। गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज पाहणार आहोत। वासू लेफ्ट हँड गोलंदाजीचा मारा करेल, या ठिकाणी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न। नॉस्ट्राइक एंडला असणारा फलंदाज त्याच्या शरीरावर जाऊन चेंडू आदळला जातोय। या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते, धावफलक तिथे स्थिरावतोय 17 या धावसंख्येवर।
या ठिकाणी आता पाहतोय 12 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता, प्रति षटक 2च्या सरासरीने जायचं आहे. अगदी माफक असं आव्हान आहे. प्रति ओव्हरला 1 रनची सरासरी आहे. या ठिकाणी चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढतोय. चेंडू सीमारेषा पार होईल आणि या ठिकाणी खारपाळे संघ विजयश्री प्राप्त करतोय. विजयी तसेच पराजित दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आपण आता जाणार आहोत पुढील मॅचचे समालोचन करण्यासाठी. जितेंद्र पाटील, आपण जोह्याच्या मैदानावर भेटलेलो आहोत निश्चितच. तर जितेंद्र पाटील सर आता पुढील मॅचचं समालोचन करतील. ते खारपाळेवरून बिलॉंग करतात. थँक्यू, धन्यवाद निकेत सर. अतिशय एकतर्फी सामना नुकताच पार पडला. त्याच्यात 40+ खारपाले या संघानं अगदी सहज विजय मिळून पुढच्या फेरीत खरं तर प्रवेश केला. आणि याच्या पुढचा जो सामना आपल्या समोर येईल तो प्रेक्षकांच्या भेटीस येईल तो केवळ 3 षटकांचा राहील. तर दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे आणि कोणत्याही वेळेचा अपव्यय न करता आपण कृपया त्वरित मैदानामध्ये जायचं आहे. त्वरित होणारा सामना रावे आणि खारपाले या 2 संघादरम्यान होईल. अर्थात रावेच्या संघनायकानं नाणेफेक जिंकले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते 40+ खारपाले या संघाला. रावे संघाकडनं क्षेत्ररक्षण सजवण्यास सुरुवात केली आहे. कर्णधारांना विनंती असेल की त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तत्पूर्वी खारपाले संघाच्या सलामीच्या जोडीला विनंती असेल की आपण त्वरित मैदानात सलामीची जोडी पाठवायची आहे. अर्थातच दिनेश आणि राजेश हीच सलामीची जोडी मैदानामध्ये येतोय. दिनेश हा आत्ताच्याच सामन्यामध्ये एक सुंदर देखणा त्याच्याकडनं स्ट्रोक्स स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा पाहायला मिळाला आणि ती अपेक्षा साहजिकच दिनेशकडनं अपेक्षित असते. कारण दिनेश जो खेळाडू आहे तो अतिशय तंत्रशुद्ध खेळीसाठी मानला जातो आणि त्याचा सोबत आहे तो आता स्ट्रायकिंग एंडवर येईल तो राजेश पाटील. खरं तर त्याचे हे दोघे टीममेट्स आहेत आणि राजेश तर मात्र आक्रमक खेळीसाठी खरं तर प्रसिद्ध आहे. परंतु या मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर मला वाटतं त्याचा त्रिफळाचित उडवला होता. कदाचित मागची चूक झालेली लक्षात असेल आणि त्या पद्धतीनं त्याला इम्प्रोवाइज करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तो राजेशचा. आणि त्या नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये आहे तो दिनेश. 3 षटकांचा हा सामना. रावे संघानं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. जर विचार करायचा झाला तर एक यष्टीरक्षक, तदनंतर फर्स्ट स्लिप, एक पॉईंट, एक शॉर्ट गली आणि 38 सर्कलमध्ये एक आहे ते स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक खेळाडू आणि तदनंतर आपण जर काव कॉर्नरचा विचार केला तर तिथे एक खेळाडू. या मॅचला अंपायरिंग करतात ते आमचे रवींद्र पाटील सर वडखळचे, जो की यांच्याकडे खूप सारा अनुभव आणि एक कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू तैनात. तसेच एक मिड ऑफ आणि मिड ऑनचा एक खेळाडू. गोलंदाजीसाठी पहिला चेंडू घेऊन येत आहेत दिलीप. समोर असतील स्ट्राईक एंडवर आहेत दिनेश. दिलीप टू दिनेश. कशा पद्धतीनं दिनेश खेळले, कारण दिनेश अगदी लयित आहे, कारण त्या प्रत्येक चेंडू त्याच्या बॅटवर अगदी सहजपणे येताना दिसला आणि त्याला तटवण्यात सुद्धा तो यश आलं होतं. शेवटचा चेंडू कदाचित त्याच्या शरीरावर लागला, जो एक विजयनी मारलेला जो फटका होता तो त्याच्या शरीरावर लागला होता. चला जाऊया आपण मॅचकडे वळूया. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपवरनं मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाऊन विसावला. जिथे मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे त्या खेळाडूकडं केवळ एका धावेने स्टार्ट घेतला आहे आणि स्वतःचं आणि वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा खातं ओपन केलं ते दिनेशनं. आता स्ट्राईकवर आहे तो राजेश. दिलीप टू राजेश.
पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा मानस जरूर आहे, परंतु ते चेंडू जाते तो डीप मिड विकेटच्या दिशेने. तिथं खेळाडू जो लॉंगॉनचा जो खेळाडू होता तो मात्र तिथपर्यंत जाऊन त्या चेंडूला कव्हर केला आणि अर्थातच केवळ पुन्हा एकदा एका धावेने धावफलक हलता राहते. धावसंख्या झाली ती खारपाले संघाची बिनबाद 2. पहिलं षटक अगदी प्रगतीपथावर असताना दोन खेळाडूंमध्ये अगदी मिडल ऑफ द विकेट थोडंसं संभाषण झालंय. कशा पद्धतीनं रणनीती असेल या सलामीच्या जोडीची की सामना 3 षटकांचा आहे. पुढील चेंडू या षटकातील. यावेळेस मात्र चेंडूला फ्लाईट केलाय आणि जे सरळ येतोय सीमा पार येतोय वरून. इट्स अ ह्यूज 6. दिनेशच्या बॅटमधून आलेला पहिला देखणा सणसणीत षटकार. धन्यवाद. खरं तर हा शॉट खेळायला सुद्धा जिगर लागते आणि ती जिगर दाखवली दिनेशने, कारण जिगर ट्रॉफी स्पोर्ट्स कळवेची ही स्पर्धा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू टॉप एज लागलाय. जे फॉलो थ्रू मध्ये हा क्षेत्र गोलंदाजाने झेल पकडलाय आणि मात्र एका मोठ्या षटकारानंतर दिनेशला परतावं लागतंय डगआउटमध्ये. आणि मी देतो इथं संधी डीजे मास्टरला. काही सुंदर फलंदाजी करतोय विजय. कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये, परंतु मात्र धावफलक हलता ठेवण्याचं काम करतोय. यावेळेचा चेंडू शॉर्ट पिच. चेंडू ज्या क्षणी पडला त्या क्षणी ओळखला होता की हा चेंडू जाऊन मी स्क्वेअर लेग रिजनच्या वरून मारून आणि सरळ जाऊन पोहोचतोय तो षटकारासाठी. येतोय विजयच्या बॅटमधून आणखी एक देखणा षटकार. नंतर मला वाटतं पहिलं षटक संपुष्टात येतोय. पहिल्या षटकार अखेर धावसंख्या आहे ती खारपाले संघाची 18. एक गडी बाद 18. अर्थातच दिनेश पॅव्हलियनमध्ये परतलाय, परंतु त्याचं कोणत्याही प्रकारचं दडपण विजय आणि राजेशने घेतलेलं आहे आणि त्यांना माहीत आहे की अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. केवळ 3 षटकांचा सामना आहे. गोलंदाज क्रमांक 2 साठी वापरला जातोय वैभव या गोलंदाजाला. नक्कीच पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं असं पण म्हणू शकतो, कारण 6 चेंडूंमध्ये त्याने 18 धावा दिल्या. जरी विकेट प्राप्त केली असलं तरी मात्र जो खारपाले संघाला जी अपेक्षित होती धावसंख्या ती मात्र बोर्डवर लागलेली आहे. आणि याच्यानंतरचे केवळ 12 चेंडू शिल्लक असतील खारपालेच्या इनिंगमधले. दुसरा गोलंदाज वापरला जातोय वैभव टू राजेश. षटकातील पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकलेला, जागेवर फलंदाजाला पायचीत पकडलंय आणि चांगली सुरुवात केली ती वैभवनं. एक राजेशाला परत पुन्हा एकदा तंबूत धाडल्याचं काम केलंय या वैभवनं. धन्यवाद डीजे मास्टर्स. याच्यानंतर फलंदाज येतो तो सचिन, जॉईन करतोय तो विजयला.
आणि सचिन आणि विजय ही जोडी खारपाले संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करते. अर्थातच विजयला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं खरं तर यावेळेला गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं विजय लयमध्ये आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर आणणं खरं तर सचिनचं काम असेल. परंतु हे फटाफट फॉर्मॅटमधलं क्रिकेट आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं खूप सुरेख गोलंदाजी करतोय हे गोलंदाज वैभव. खरं त्यांना क्रेडिट द्यावं लागेल, कारण पहिला चेंडू सुद्धा अगदी ब्लॉक होलमध्ये फेकला होता. तदनंतर दुसरा चेंडू अगदी नवीन येणारा फलंदाज असतो त्याला सुद्धा तशाच प्रकारे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र हलक्या हाताने डिफेन्स केला तो सचिन, आणि जे काम करायचं होतं ते मात्र काम केलं. विजय येतोय स्ट्राईकवर. पुढचा चेंडू वैभव यांचा. यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होताना दिसली वैभव यांची. कदाचित चेंडू जो हातातून मला वाटतं कदाचित तो रिलीज करताना थोडंसं सटकला असं जाणवलं, आणि अर्थातच चेंडू लेग साईडच्या बाहेर गेला. उर्वरित काम जे होतं ते पंच यांनी ते कंप्लीट केलं आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक हारता राहतोय. पुढचा चेंडू. येस, खूप चांगली गोलंदाजी, कारण इतक्या चांगलं पहिल्या चेंडूवर ब्लॉक होल, नंतर सचिनला सुद्धा यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला. तदनंतर मात्र जो फॉर्मात असणारा जो फलंदाज होता यावेळेस चेंडूची थोडीशी उंची कमी होती आणि त्याला पुल करण्याचा खरं तर प्रयत्न केला होता, आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू त्यांना भिरकावून द्यायचा होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिझनच्या वरून, परंतु त्यात अपयश आलं आणि विजयला आपली विकेट गमवावी लागली. आता 18 धावा दिल्यानंतर मात्र वैभव यांचं एक कमबॅक ठरणारं षटक आपण म्हणू शकतो, कारण अतिशय सुरेख गोलंदाजी वैभव यांच्याकडनं पाहायला मिळाली. फलंदाजांना रोखून धरण्याचं काम केलंय. हा बंटी अर्थात निलेश, अतिशय सुंदर गोलंदाजी. खरं तर या गोलंदाजानं मला वाटतं जिथं सामना वाटत होता की थोडंसं ड्रायव्हिंग सीटवर बसतोय खारपाले टीम, परंतु चांगलं कमबॅक केलंय आणि धावांवर अंकुश रोखण्याचं काम या गोलंदाजानं अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी करतोय हे गोलंदाज. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. यावेळेस मात्र कोणताही संपर्क होत नाही आहे आणि चेंडू जात आहे तर निर्धाव, सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्याचं पराक्रम इथे या गोलंदाजाने केलं. खरं तर खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने अर्थात वैभव यांनी केलेलं आहे त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा गॅपमध्ये जातोय, जाईल का? येस, येतोय. इथं एक मच नीडेड चौकार. या चौकाराची खरं तर खारपाले संघाला गरज होती आणि हा चौकार येतोय निलेश याच्या बॅटनं आणि याच बरोबर मला वाटतं षटक क्रमांक 2 संपुष्टात येतोय. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या आहे ती खारपाले संघाची 24. तर जिगर स्पोर्ट्स कळवे तर्फे ही आजची स्पर्धा. खूप चांगलं आहे सामन्याचं आयोजन. शेवटच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 2 षटकानंतर धावसंख्या 20. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकवर आहे तो सचिन. सचिन सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु जोपर्यंत विजय होता तोपर्यंत त्यांनी थोडंसं डिफेन्सिव्ह केलं होतं. आता मात्र गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. परंतु पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, थोडीशी दिशा भरकटली आणि अंपायरचा उशिरा का होईना पण येस त्यांच्याकडनं इशारा येतोय. हा अर्थातच वाईड. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा टॉप एज लागले होते, परंतु तिथं शॉर्ट फाईन लेग जिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्याकडं जाईल चेंडू. तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक हलता राहील. धावसंख्या होते ती 26. विकास यांच्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र कव्हरवरून मारलेला चेंडू
जिथे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही, गॅप शोधला आणि त्याचबरोबर येते पुन्हा एकदा वन बाउन्स चौकार निलेशच्या बॅटमधून सलग येतोय. तुम्हाला वाटतं दुसरा चौकार. कंप्लीट करेल का? येणारा चेंडू सांगेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा ब्लॉक होलमध्ये पडले असल्या कारण जी एक एनर्जी यावी लागते ती मात्र या शॉटमध्ये नसल्या कारणाने केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. परंतु तिथे पुन्हा एकदा सचिन येतोय तो स्ट्राईकवर. विकास यांच्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू येतोय. रिझल्ट सेम येईल का? येस, इथं दुसऱ्या धावेची आवश्यकता होती का? परंतु इथे मात्र धावबाद होतोय तो सचिनला परतावं लागेल आणि धाव संख्या होते ती 32. वेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू मारण्याच्या नादात पॉईंटचं क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू रेंगाळत राहिला. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का? आणि धावबाद होऊन जातोय तो. एक चांगल्या सुरुवातीनंतर अक्षय सर जर पाहायला गेलं तर एक धडाकेबाज सुरुवात झाली होती. पहिल्या षटकात 18 धावा खरं तर मारल्या गेल्या होत्या. असं वाटत होतं की खारपाले संघ 50च्या आसपास कुठेतरी टार्गेट सेट करेल. परंतु याचं श्रेय द्यावं लागेल ते गोलंदाज वैभव यांना. आणि त्यांना आता वैभव यांना द्यावं लागेल कारण वैभवने जे दुसरं षटक फेकलं गेलं त्या षटकामध्ये कमीत कमी धावा दिल्या. विकास पुन्हा एकदा आडवा बॅटनं पुन्हा फॉलो थ्रू मध्ये पकडले. मला वाटतं तर रनआउटच्या विकेटचं पतन होतात आणि असं वाटत होतं की चांगली धावसंख्या इथं खारपाले संघ उभारेल. परंतु या गोलंदाजांना श्रेय द्यावं लागेल आणि केवळ 33 धावांवर रोखण्यात यश मिळवलंय 3 षटकांमध्ये ते रावे संघाच्या गोलंदाजांना. आणि अर्थातच 34 धावांचं टार्गेट आहे ते 18 अंक कंप्लीट करेल ते सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे अक्षय पाटील सरांना की सर आपण यावं आणि उर्वरित 18 चेंडूंचं आपण विश्लेषण आपल्या समालोचनातून करावं. के इस मुकाबले में जहां पे खारपाले टीम ने 3 ओवर में बनाए 33 रन 34 रन की आवश्यकता होगी यहां से रायबा देवी रावे 40+ टीम को. कौन जीतेगा मुकाबला, कौन हारेगा, ये आने वाले वक्त में पता चलेगा. कहीं मत जाइए, हिलो मत, आप देखते रहिए जिगर ट्रॉफी 2024 की ये जानदार शानदार ये प्रतियोगिता. देखना होगा रायबा देवी रावे टीम किस तरह से रन बनाती है और खारपाले टीम के गेंदबाज किस तरह से ये रन रोकते हैं. आज के दिन में जितेंद्र सर मुझे कमी लगी वो विनोद भाई की. अभी मुझे पता चला प्रहलाद भाई ने बताया कि उनके पिताजी आईसीयू में है, इस वजह से वो पिताजी के पास है, उनके जरूरत है पिताजी को, तो आज के दिन में वो नहीं दिखे, तो इस वजह से आज थोड़ी कमी लगी खारपाले टीम में. इसके बाद का जो मुकाबला है वो 2 ओवर का होगा, इसे हमारे करण भाई ने बताया कि वो ऑर्गेनाइजर्स है इस मुकाबले के, इस टूर्नामेंट के जिगर ट्रॉफी 2024 के. तो वो जो कुछ बोलेंगे वो हम माइक के माध्यम से आपको सभी को मैं बताएंगे.
चलते हैं मुकाबले की ओर। हाई वोल्टेज मुकाबला, एक तरफ तगड़ी टीम खारपाले, दूसरी तरफ तगड़ी टीम रावे। विनोद पाटिल मैदान के ऊपर रावे टीम की ओर से। नॉन स्ट्राइक में आपको विकास दिखेंगे और गेंदबाजी मार्ग के ऊपर संतोष जी मात्रे, काफी तजुर्बा है उनके पास। सुरेश जी वो कप्तान है खारपाले टीम के। रायबा देवी रावा टीम के कप्तान संदीप भाई, दोनों कप्तान काफी एक्सपीरियंस है उनके पास, अनुभव है, तजुर्बा है। हर एक गेंदबाज को रोटेट किया गया, लेकिन इस बार पहले ओवर में जैसे जितेंद्र सर हमें बता रहे थे अच्छे रन आए थे, स्टार्ट अच्छा मिला था, दिनेश भाई ने वो स्टार्ट दिलाया था। उसके बावजूद भी आने वाले 2 ओवर में वो जो स्टार्ट है वो आगे बढ़ा नहीं पाई। इस वजह से देखने को मिला 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर आने वाले वक्त में 18 गेंदों में बनाने 34 रन। चलते मुकाबले की ओर, ग्रीन सिग्नल अंपायर की तरफ से हाई वोल्टेज मुकाबला। इसके बाद के मुकाबले 2 ओवर के हो गए, ऐसे हमारे करण भाई ने कहा है। 18 गेंदे, यहां से 34 रन की आवश्यकता होगी। फील्डिंग लगाई गई है, मैंडेटरी पावर प्ले पहला यहां पर ओवर मैंडेटरी पावर प्ले का। दायरे के बाहर 2 फील्डर देखने को मिलेंगे। एक फील्डर आपको काउ कॉर्नर की तरफ देखने को मिल रहा है, दूसरा फील्डर नजर नहीं आ रहा है। दूसरा फील्डर लगभग देखा जाए तो डीप एक्स्ट्रा कवर में है। तो अभी शाम का सत्र है, जर्सी भी ब्लैक है, इस वजह से दिखाई नहीं दे रहा है प्लेयर ठीक से। पहली गेंद तेज तर्रार गेंद, इस बार डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर था, फील्डर के सामने गेंद टिप्पा खाने के बाद उनकी तरफ है। 1 रन यहां से खाता खोला अपनी टीम का और खुद का खाता खोला यहां से 1 रन से। शुरुआत 1 रन से की रायबा देवी रावे 40+ टीम में। हर एक दर्शक चाहता है रायबा देवी रावे का कि ये मुकाबला जीत जाए, और खारपाले के भी दर्शक उनको लग रहा है कि ये मुकाबला जीते। ये दोस्तों विलेज का क्रिकेट है, ग्रामीण क्रिकेट है। इस ग्रामीण क्रिकेट में हर एक को लगता है हमारे गांव की टीम जीतनी चाहिए। जीतेगा वही जो यहां से अच्छा मुकाबला खेलेगा, जो अच्छा क्रिकेट खेलेगा वही यहां से मुकाबला जीतेगा। यहां से आने वाली 17 गेंदें जीतने के लिए 33 रन की आवश्यकता होगी। गेंदबाजी मार्ग के ऊपर संतोष जी मात्रे, काफी एक्सपीरियंस गेंदबाज। पटकी हुई गेंद, इस बार ऑफ स्टंप के बाहर इन्विटेशन दिया, कवर की यहां पे गलती की कवर के फील्डर ने। गेंद यहां पे निकलती हुई डीप एक्स्ट्रा कवर में फील्ड की गई। 1 रन यहां से मिलेगा। विकास ने भी अपना व्यक्तिगत खाता 1 रन से खोला। ऑस्ट्रेलिया की जर्सी, यहाँ पे येलो कलर की जर्सी में आज रायबा देवी रावे 40+ की टीम, खारपाले टीम ब्लैक एंड व्हाइट स्टैंडर्ड कलर जिसे कहा जाता है वही कलर में जर्सी में आज खारपाले की टीम। दोनों टीम तगड़ी है, लेकिन यहां से मुकाबला हाई वोल्टेज देखने को मिल रहा है। ओवर पिच गेंद, इस बार उठा के मारा, बल्ला घुमाया, गेंद ने रास्ता ना पा, गेंद चली गई इस बार खाउ कॉर्नर के ऊपर से, फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई आया ये जिगर ट्रॉफी 2024 का बड़ा छक्का। छक्के के द्वार खोले, आया विनोद के बल्ले से ताबड़तोड़ छक्का। बेहतरीन छक्का यहां पे आते हुए 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 3 गेंदें फेंकी गई है, 3 गेंदें शेष अभी तक इस ओवर की। अच्छा टैप किया इस बार पॉइंट के क्षेत्र में, पॉइंट में से इस बार थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया गया। 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। अच्छा कोऑर्डिनेशन देखने को मिल रहा है विकास और विनोद में, जो तालमेल चाहिए यहाँ पे, कोऑर्डिनेशन चाहिए, वो कोऑर्डिनेशन इस वक्त इंपॉर्टेंट मैच में यहाँ पे दोनों खिलाड़ियों में देखने को मिल रहा है। यहां से देखा जाए जितेंद्र सर, साझेदारी पनप रही है। साझेदारी क्रिकेट में महत्वपूर्ण रोल अदा करती है। ये रोल अदा करते हुए दोनों खिलाड़ियों में टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 9 रन, 9 लॉस ऑफ विकेट। इस ओवर की कुछ गेंदें शेष। ओवर पिच गेंद, इस बार गेंद अंदर, डंडा बाहर, उखाड़ दिया डंडा, होगी तेरी डांडी गुल। संतोष मात्रे पावरफुल, डीजे मास्टर ठुका। सिंगल, अभी ओवर पिच गेंद के ऊपर यहां पे डंडा उखाड़ दिया सामने वाली टीम के बल्लेबाज का। 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन
यहाँ पे दुर्शत के दर्शक काफी बढ़ चुके हैं। संतोष भाई होंगे, नवजोत होंगे, सभी दर्शक आहिस्ता आहिस्ता बढ़ते हुए, क्योंकि उनकी टीम 2 राउंड यहाँ पे कंप्लीट कर चुकी है। आगे के दौर में कौन सी टीम उनके खिलाफ होगी ये वक्त बताएगा। इस बार ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे गोली की रफ्तार से गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ा चौका। हाँ तबा बेहतरीन चौका बल्लेबाज के बल्ले से ठोक दीजिए। जाम किया है विनोद पाटिल ने, मार्केट जाम किया है वैभव टाउरी ने। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 13, 1 विकेट के नुकसान के ऊपर ये मार्केट जाम करना होगा तो ही आप मुकाबला जीतोगे। पहले ओवर में मार्केट जाम किया खारपाले का विनोद पाटिल और वैभव टाउरी ने। यहां से दूसरे गेंदबाज जितेंद्र ये मार्केट जाम करने की कोशिश अपने गेंदबाजी से करेंगे। इन स्विन आउट स्विन करने में महारत हासिल है इस गेंदबाज के पास, वही गेंदबाज यहां से इस्तेमाल किए जाएंगे। इस गेंदबाज को अच्छे से खेलना पड़ेगा रावे के इस बल्लेबाजों को, लेकिन आप कह नहीं सकते, कुछ भी हो सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, प्रेडिक्शन सब यहाँ पे फेल है, तो देखना होगा मुकाबला हमरी तुमरी की लड़ाई इस बार आपको देखने को मिले। दर्शक से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम, आने वाली यहां से 12 गेंदे 21 रन की दरकार, 21 रन की आवश्यकता होगी। 21 रन 12 गेंदे 21 रन। गेंदबाजी मार्के पर राजेश, जिस राजेश ने पिछले मैच में काफी अच्छी गेंदबाजी की थी, महज 4 रन दिए थे, वही राजेश गेंदबाजी मार के ऊपर, बल्लेबाजी मार के ऊपर कौ कॉर्नर की तरफ छक्का जड़ने वाले बल्लेबाज विनोद पाटिल। इस बार अच्छी कोशिश थी, शफल करके खेलने की कोशिश थी, टिप्पा खाने के बाद यहां पे ऑफ कट होती हुई गेंद अंदर की तरफ जाती हुई। विनोद पाटिल का अच्छा फैसला था, गेंद भी इतनी तेजी से नहीं गई थी, टाइमिंग था विनोद पाटिल के पास, लेकिन बल्ले का संपर्क महत्वपूर्ण हो जाता है। जहां पे संपर्क नहीं जितेंद्र सर, वहां पे उत्पत्ति नहीं है। मानवीय जीवन में भी ऐसा ही कहा जाता है, जहां संपर्क है वहां पे उत्पत्ति है। और इस क्रिकेट के यहाँ पे मंडल के ऊपर यहाँ पे भी देखा जाए तो जहां पे संपर्क है वहां पे उत्पत्ति है। दोस्तों ये देखा जाए तो नेचर का रूल है। पहली गेंद फेंकी गई, 11 गेंद 21 रन की आवश्यकता। मुकाबले में जान फूकनी होगी गेंदबाजों को और बल्लेबाजों को भी। यहां पे थोड़ी धूप नजर आती हुई, ठंडी का सीजन। यहां पे अच्छी गेंद, यहां पे फ्लाइट दी थी, गेंद यहां पे पॉइंट के ऊपर से मारी, वहां पे फिल्टर तैनात है, 1 रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश की जाएगी, दूसरी भी रन यहां पे तेजी से पूरी करती हुई। चित्त की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार के ऊपर जैसे संदेह ही नहीं करते, वैसे दोनों खिलाड़ियों के रन इन बिटवीन दो ऊपर संदेह ही नहीं करते। ये दोस्तों क्रिकेट है, क्रिकेट में आपको एक रन महत्वपूर्ण बन जाती है। 1 रन से हारता है मुकाबला, 1 रन से जीता भी जाता है मुकाबला। ये मुकाबला रनों का है, ये मुकाबला गेंदों का है। तो इस बार 10 गेंदे और आने वाले 19 रन। इस बार हवाई यात्रा के ऊपर गेंद चली भाई, पम पम पम, छक्का लगा, तारा रम पम 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 पम, जीते मास्टर ठोक। पृथ्वी का कोई तोल नहीं होता, साधु की कोई जात नहीं होती, विनोद पाटिल का कोई जवाब ही नहीं। क्या ठोकम ठोक बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी विनोद पाटिल। एक तरफ देखा जाए तो राजेश, फिर से एक बार कट किया गेंद देखा जाए तो यॉर्कर गेंद थी, कट करने के बाद बल्ले का अंदर किनार लगा और गेंद चली गई शॉर्ट मिड विकेट में, वहां से 1 रन मुकम्मल किया गया। यहाँ पे स्ट्राइक रोटेशन देखने को मिला, अच्छी 1 रन से यहाँ पे स्ट्राइक रोटेट हुई। बल्लेबाजी में अभी देखने को वैभव टाउरी, जिस वैभव टाउरी ने पिछले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन राजेश जी भी उतने ही अच्छे गेंदबाज है, लेकिन आज के दिन में टिप्पा बराबर से नहीं गिर रहा है। बल्लेबाज सामने स्ट्रांग है, वो सेट हो चुका है, नजरें उनकी गड़ी हुई है गेंद के ऊपर, इसलिए चौके छक्के दिख रहे हैं आपको। इस बार वैभव होगी तेरी डांडी गुल, राजेश बाबू पावरफुल डंडा गुल, डंडा उखाड़ दिया, तुम जाओ अभी तंबू में।
गेंदें और यहां से जीतने के लिए 12 रन की आवश्यकता। आईसीयू में है ये भाई गेंद, 7 गेंदें और 12 रन की आवश्यकता। नीलेश इस बार कट किया गेंद को, वहां पे गली के फील्डर के हाथ में गेंद चली जाएगी। 1 रन यहां से मुकम्मल किया। नीलेश भाई को आज के दिन में काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। ये 1 रन मिल सकता है, लेकिन पिछले मुकाबले में भी क्रैम आए थे, इस मुकाबले में भी क्रैम आए हैं। 6 गेंदे 12 रन की आवश्यकता। मैं बोल रहा हूं ये खिलाड़ी ना हमारे जैसे भारतीय सैनिक होते हैं ना, देश के लिए लड़ते हैं ना, उस तरह गांव के लिए लड़ते हैं। ये पिछले मुकाबले में 2 बार क्रैम आए, पैर दुख रहा है लेकिन नहीं पता, गांव के लिए खेलना है, गांव के टीम के लिए जीत दिलानी है, ये कोशिश होती है। जिस तरह से हमारे सैनिक लीडर होकर हमारे देश की सेवा करते हैं ना, वैसे ये क्रिकेटर अपने गांव के क्रिकेट की सेवा करते हैं। आज 40 साल क्रिकेट की सेवा करने के बाद अगर देखा जाए जितेंद्र सर आज भी क्रिकेट खेल रहे, 62, 60, 70 और के सब खिलाड़ी आज इस क्रिकेट में खेलते हुए नजर आते हैं। ये करिश्मा है 40+ क्रिकेट का, सतीश भाई पाटिल का, गुरुनाथ भाई पाटिल का, या अन्ना गावड़े का करिश्मा है, और इस वजह से खिलाड़ी आज इस प्रतियोगिता में आपको देखने को मिल रहे। पिछले मुकाबले में 2 बार क्रैम्प आए, उसके बाद वो बैठने के लिए गए। अभी इस मुकाबले में नीलेश पाटिल, जोरदार तालियां होनी चाहिए नीलेश पाटिल को। ऐसे क्रिटिकल कंडीशन में भी आज क्रिकेट के प्रति रुझान लगाओ आज देखने को मिल रहा है। ये दोस्तों जिगर ट्रॉफी की क्रेज है करण भाई। आज देखा जाए तो 20,000 सब्सक्राइबर बढ़ गए आज के एक दिन में, इतने सब्सक्राइबर बढ़ गए आज, 25,000 से ऊपर आज व्यूअर्स है। इतनी क्रेज आज यूट्यूब के ऊपर जिगर ट्रॉफी 2024 की जारी है। 6 गेंदे 12 रन की आवश्यकता। अभी देखा जाए तो थोड़ा सा व्हाइटिश क्लाइमेट हो चुका है जितेंद्र सर, क्लाइमेट थोड़ा खराब हो चुका है। बल्लेबाज सुनील, जिस सुनील ने पिछले मैच में 2 छक्के लगाए थे, टीम को जीत दिलाई थी, वही सुनील बल्लेबाजी में। अभी गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज विजय जी, जिस विजय जी ने पिछले मुकाबले में अभी मुकाबले में बल्लेबाजी अच्छी की, वही विजय जी गेंदबाजी मार्ग के ऊपर अपना करिश्मा आजमाएंगे। 6 गेंदे उनके पास होगी, 12 रन रोकने होंगे। बल्लेबाज के पास 6 गेंदे 12 रन उनको बनाने हैं। यहां से जीतना है तो काफी मजा आ जाएगा। रावा के दर्शक यहाँ पे जुड़े हुए भारी मात्रा में ऑनलाइन ये मैच देख रहे सभी दर्शकों का फिर से एक बार हमारे रावा के स्पेशल स्वागत करता हूं, और खारपाले के दर्शकों का भी स्पेशल स्वागत करता हूं। आप दोनों भी जुड़े हैं, लेकिन दोनों में से एक ही टीम जीतने वाली है। कोई तो निराश होगा, कोई तो यहाँ पे आनंद उठाएगा, लेकिन ये जीत या हार ये दोस्तों ये आपके लाइफ के पटल के, क्रिकेट के पटल के ऊपर आपको देखने को मिलती है। लेकिन यहां से क्रिकेट तो जीतेगा। अच्छा यहाँ पे कट किया पॉइंट के ऊपर से, वहां पे तेजी से दौड़ता हुआ फील्डर, 1 रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश की जाएगी, दूसरी भी रन आसानी के साथ पूरी करते हुए विनोद पाटिल। ये विनोद पाटिल तकनीकी भरी पारी खेलता है। अभी तक देखा जाए तो पंढरनाथ क्रिकेट क्लब राबे टीम के लिए बहुत सारा क्रिकेट खेला है, उन्होंने उस टीम से रिटायरमेंट लिए, लेकिन 40 एबो हो चुके हैं। अभी इस टीम में वो खेलते और अपनी कंपनी टीम के लिए एशियन पेंट में काम करते, वहां पे भी अच्छी पारियां खेल के उनको मैन ऑफ द सीरीज मिली थी। पिछले साल हमरापुर विभाग प्रीमियर लीग 40+ में मैन ऑफ द सीरीज इस खिलाड़ियों को मिली थी, वही विनोद पाटिल स्ट्राइक मार के ऊपर। यहां से आने वाली 5 गेंदे 10 रन की आवश्यकता होगी। पटकी हुई गेंद थी, इस बार कान के लिए झटका करके गेंद निकल गई, बाउंसर किया। क्रिकेट का दूसरा ब्रह्मास्त्र, पहला ब्रह्मास्त्र यॉर्कर, दूसरा ब्रह्मास्त्र बाउंसर। काफी बेहतरीन, काफी बेहतरीन। 4 गेंदे 10 रन की आवश्यकता होगी। अच्छी गेंद विजय, अच्छी गेंदबाजी करते हुए खारपाले के दर्शक इस गेंद के ऊपर खुश हो गए, नाखुश होंगे रावा के दर्शक क्योंकि डॉट गेम हो चुकी है, लेकिन हर एक गेंद के ऊपर यहाँ पे पलटी हुआ खाने वाली ये गेंद। 4 गेंदे, बड़ा शॉट इस बार कवर के ऊपर से, कवर गेट सिलेक्शन तो अच्छा है। यहाँ पे दौड़ रहे हैं सुरेश जी, और क्या होगा यहाँ पे, गेंद चली गई है बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए मिला मौका और जड़ा चौका, ठोक दीजिए।
फर्स्ट टाइम मैंने आपको देखा है 40 प्लस में, क्योंकि बहुत सारी प्रतियोगिता में कर चुका हूं, लेकिन फर्स्ट टाइम आपको देखा। आने वाले वक्त में आप आरपीएल 2025 में नजर आएंगे। इस बार सामने की तरफ गेंद को मोड़ दे, एक रन मुकम्मल किया, देखना होगा दूसरी रन मिलेगी क्या। तेजी से गेंद के ऊपर आता हुआ फील्डर, एक बार इस बार क्या होगा होगा होगा। इस बार अंपायर की उंगली आसमान की तरफ खड़ी। एक एक गेंद के ऊपर यह मुकाबला टर्न होता हुआ, दिलों की धड़कन बढ़ती हुई। यहाँ पे बेहतरीन 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 क्रिकेट करण भाई के माध्यम से क्रिकेट देखी जा रही है। जिगर ट्रॉफी 2024 की प्रतियोगिता, यहां से आने वाली 2 गेंदें और जीतने के लिए 5 रन की आवश्यकता। 4 गेंदों में चाहिए थे 10, एक चौका आया, और 3 गेंदों में चाहिए थे 6, अभी 1 रन आई, मतलब 2 गेंदें 5 रन की आवश्यकता। भारी मात्रा में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। सभी दर्शकों का आज की शाम के सत्र में जिगर ट्रॉफी 2024 के दूसरे दिन में सभी का स्वागत करना फिर से एक बार चाहूंगा। 2 गेंदें 5 रन की आवश्यकता होगी। हर एक दर्शक को इस तरह से मुकाबले देखने को पसंद करते हैं, रोमांचक, मतलब वन साइड नहीं है, दोनों तरफ से एक एक गेंद के ऊपर यहाँ पे कभी हंसी कभी गम यहाँ पे देखने को मिल रहा है। इस बार एक बल्ले का किनारा लगा, यहां से अंदरूनी किनारा लगा, लेकिन गेंद नीचे की तरफ थी। इस बार देखना होगा, एक गेंद 4 रन की आवश्यकता। रावी टीम या खार पाले, कभी खुशी कभी गम, तुम में है दम तो हम भी नहीं है कम। ये बल्लेबाज गेंदबाज को बोल रहा है, गेंदबाज बल्लेबाज को बोल रहा है। जिंदगी जीना दोस्तों इतना आसान नहीं होता है, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता। जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक दोस्तों पत्थर भी भगवान नहीं बनता। संघर्ष करना पड़ेगा, संघर्ष करना पड़ेगा। ये क्रिकेट का पटल है, इस क्रिकेट के पटल के ऊपर आपको संघर्ष करना पड़ता है दोस्तों। एक गेंद 4 रन की आवश्यकता होगी। ये रन आएंगे या यहाँ से डॉट गेंद या चौका आएगा या विकेट जाएगी, क्या होगा आने वाले आपको वक्त में पता चलेगा। हमारे कैमरामैन हमारे ऊपर फोकस कर रहे हैं, कैमरामैन फोकस कीजिए, वो वहां पे फोकस कीजिए, क्योंकि यहां से एक गेंद 4 रन की आवश्यकता। दिलीप पाटिल वो दमखम रखते हैं सर, और उतनी दमखम गेंदबाज भी रखता है। डॉट या 4 या विकेट या क्या, इसका जवाब थोड़ी देर में। एक गेंद 4 रन की आवश्यकता। इस बार अंपायर की मुंडी हिली, इस बार अंपायर की भाई मुंडी हिली, मतलब वाइट है। एक गेंद 3 रन की आवश्यकता। कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग, ये ध्यान में रखना होगा। एक गेंद 3 रन की आवश्यकता है, वाइड डाला, मतलब अभी भी दिलों की धड़कन चालू है, आईसीयू में है ये मैच। एक गेंद 3 रन की आवश्यकता। यहां पे पल्स रेट बहुत बढ़ चुके हैं, डॉक्टर को पता नहीं है कि क्या होने वाला है, किसकी धड़कन बंद हो जाएगी, किसकी धड़कन चलेगी, आने वक्त में पता चलेगा। एक गेंद 3 रन की आवश्यकता है। काफी यहाँ पे रोमांचक मुकाबला। दर्शकों एक बार जोरदार तालियां होनी चाहिए इस मुकाबले के लिए। एक गेंद 3 आवश्यकता, काफी बेहतरीन मुकाबला आज के छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम के ऊपर। एक गेंद 3 रन, 3 रन, एक गेंद। रावे या खार पाले, इस बार